साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वागत करण्यात आलं। शिंदे पुढील 3 दिवस त्यांच्या दरेगावी मुक्कामी असणार आहेत। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंचं स्वागत केलं। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित होते। नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत हे संमेलन भरवलं जाणार असल्याची माहिती आहे। रत्नागिरीत मुसळधार पावसानंतर धोपेश्वर मंदिराजवळचा धबधबा प्रवाहित झालाय। राजापूर जवळच्या या धबधब्यानं मुसळधार पावसानंतर रौद्र रूप धारण केलंय। सध्या धबधबा पूर्ण क्षमतेनं वाहतोय। दुसरीकडे मंदिराच्या बाजूने सुद्धा जाणारा सांडवा ओव्हरफ्लो झालाय। पुण्यात जोरदार पावसामुळे शहरातील विविध भागात झाडं कोसळण्याच्या 20 घटना घडलेल्या आहेत, तर नवले पुलाजवळ एक ज्येष्ठ महिला नाल्यात वाहून गेली आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे तासगाव मधल्या कापूर ओढा दुथडी भरून वाहू लागलाय। जोरदार पावसामुळे तालुक्यातल्या अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेत आढावा बैठक घेतली। त्यावेळी त्यांनी विकास कामांसह शिक्षण विभागातल्या कामांचाही आढावा घेतला। बैठकीला शिक्षण विभागातले अधिकारी उपस्थित होते। नाशिकमधल्या सिडको आणि पूर्व भागातला वीज पुरवठा उद्या बंद असणार आहे। उद्या पावसाळापूर्व विविध दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे। तसंच शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुद्धा बंद असणार आहे। नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे। अध्यक्षांसह 22 सदस्यांची सुद्धा याकरता नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या कार्यालयात प्राधिकरणाचं कार्यालय सुरू केलं जाणार आहे। नागपूरमध्ये हेलिकॉप्टरचा कारखाना तयार होणार आहे। महाराष्ट्र शासन आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यामध्ये करार झालाय। यामधून 8000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे, तर 2026 पासून हेलिकॉप्टरची निर्मिती या ठिकाणी केली जाणार आहे। पुण्यात रेल्वेच्या तात्काळ तिकिटांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेकडून योजनेत बदल करण्यात आलाय। ई तिकीट आरक्षणासाठी रेल्वेने आधार कार्ड अनिवार्य केलंय, त्यामुळे आधार लिंक असलेल्या अकाउंटवरूनच रेल्वेचं आरक्षण करता येणार आहे। पुण्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 75 आरोग्य केंद्रांमध्ये ऑपरेशन थिएटर आणि लेबर रूम तयार करण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे, त्यामुळे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहे। सरकारी शाळा आणि जिल्हा परिषद शाळा यांना प्रोत्साहन देण्याकरता सरकारकडून प्रवेश उत्सव हा नवीन उपक्रम राबवला जाणार आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे मंत्री वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन प्रवेश उत्सव साजरा करणार आहेत। नाशिक शहरात चोरांचा धुमाकूळ सुरूच आहे। चोरट्यांनी चक्क निळकंठेश्वर मंदिरातल्या दानपेटीवर डल्ला मारलाय। सातपूरच्या विश्वासनगर मधली ही घटना आहे। दानपेटीच्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नागपुरात खर्रा न दिल्यानं एका युवकाला दोघांनी जबर मारहाण केली आणि या मारहाणीच्या दरम्यान युवकाच्या डोक्याला जबर मार लागून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी अजनी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। जालन्यात अंगावर वीज कोसळून एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। गौतम जाधव असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे। जालन्यातील मंठा तालुक्यातल्या उमरखेडा गावातली ही घटना आहे। पुण्यात भरधाव कारनं मुलीला चिरडलंय। या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला। पुण्याच्या सुखसागर नगरमध्ये ही घटना घडली आहे। अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती। बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मागच्या 6 दिवसांपासून अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलनाकरता बसलेत। सरकारी पातळीवर त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं प्रहार संघटनेनं शहापुरात भजन आंदोलन सुद्धा केलं। या भजन आंदोलनानंतर शहापूरच्या तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं। भंडाऱ्यातील यशोदानगरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता सटाण्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। ढोलबारे इथे सुमारे 1.5 तास आंदोलन केल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली। हिंगोलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आहे अशी प्रतिक्रिया शेकापच्या जयंत पाटलांनी दिली आहे। तसंच बच्चू कडू चुकीचं काय बोलतात, त्यांच्या मागण्या योग्य आहेत, शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी असंही ते म्हणाले।
रत्नागिरी नगर परिषदेवर मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढलाय। नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात अशा आशयाखाली हा मोर्चा काढण्यात आला। उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलवलं तर जाईन असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। राज्याच्या निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय गाठीभेटींवरून शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत दाखल झालेत। उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या विषयांवरच्या बैठका सुरू आहेत। पुण्यातल्या सिंहगड रस्ता आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 574 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला। या आराखड्याला राज्य सरकारच्या उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाअंतर्गत पायाभूत सुविधा, पर्यटन सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाची कामं हाती घेण्यात येणार आहेत। जालन्यात प्रभाग रचना करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चित केली जाणार आहे। निवडणुकीच्या पूर्वतयारीला चांगलाच वेग आलाय। राज्य सरकारनं कांदा धोरण ठरवण्यासाठी 6 महिन्यांकरता 19 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। समितीचे अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल असणार आहेत। मात्र कांदा विकत घेणाऱ्या नाफेड, एमसीसीएफ या संस्थांवर केंद्र सरकारचं नियंत्रण असल्यानं शासनाच्या समितीचे अधिकार मर्यादित असतील। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये गहू केरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचं भूमिपूजन पार पडलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं। यावेळी शेतकऱ्यांना अधिकच्या सुविधा देण्याकरता केंद्र अद्ययावत करण्याचा प्रयत्न असल्याचं कोकाटेंनी म्हटलं। पुणे महापालिकेने रस्त्यांची कामं करण्यासाठी 7 जूनपर्यंतची मुदत दिली होती। मात्र अद्यापही रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। गोंदियातील 5,000वर संस्था केवळ कागदावर सुरू असल्याचं दिसून आलंय। या पार्श्वभूमीवर सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने तपासणी मोहीम सुरू केली। तसंच अनेक संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या। या नोटीसीमुळे संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। नाशिकला पुन्हा येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र आता पाऊस पुन्हा परततोय। तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील विखरणमध्ये शेतातील गोडाऊनवर वीज कोसळली आहे। या दुर्घटनेत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालंय। या गोडाऊनमध्ये वर्षभरासाठी साठवून ठेवलेला जनावरांचा चारा, शेतीची अवजारं, खतं, कापूस असं सगळंच जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। परभणीतील जिंतूरमध्ये करवली शिवारात आखाड्यावर बांधून ठेवलेल्या 2 बैलांवर वीज पडली आहे। त्यामुळे या 2 बैलांचा मृत्यू झालाय। ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। नागपुरातील तापमान अद्याप 40 अंशांवर आहे, त्यामुळे नागरिकांच्या घामाच्या धारा त्यामुळे उकाड्याने नागरिक त्रस्त झालेत। तर राज्यात सर्वत्र मान्सूनचं आगमन झाल्यामुळे नागपूरकर सुद्धा मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत।